गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरात दिनांक 23 फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा महाराज यांनी दिलेला स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीच्या संदेशाला प्रत्यक्ष कृतीतून उजाळा देण्यासाठी पंढरपूर नगर परिषदेच्या वतीनं संत गाडगेबाबा महाराज जयंतीनिमित्त स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं। या अभियानाच्या माध्यमातून शहरातील प्रमुख चौक, सार्वजनिक ठिकाणे व परिसर स्वच्छ ठेवण्याचा सामूहिक संकल्प करण्यात येणार आहे। स्वच्छ पंढरपूर हे केवळ प्रशासनाचेच नव्हे तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य या भावनेतून हे अभियान राबवण्यात आले असल्याचं म्हटलं जात आहे। या उपक्रमात पंढरपूर नगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधी आघाडीचे सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक तसेच पंढरपुरात मधील विविध सामाजिक संस्था, संघटना, नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचं दिसून आलं। मागील काही दिवसांपासून शहरात दोन्ही बाजूने स्वच्छता मोहिमा राबवण्यात येत आहेत। त्यामुळे शहरातील अनेक भागात स्वच्छता अभियान राबवण्यात आल्यानं विविध परिसर चकाचक होत आहेत आणि यामुळे सर्वसामान्य जनता मात्र समाधान व्यक्त करीत आहे। आज सकाळी शहरातील संत गाडगेबाबा चौक येथून या अभियानात सुरुवात झाली। संत गाडगे महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसर, जिजामाता उद्यान आदी भागात नगरपालिकेनं हे अभियान राबवीत संत गाडगेबाबा यांनी हयात यामध्ये भर जोपासलेल्या स्वच्छता संदेशाचे अनुकरण करीत अभिवादन करण्यात आल्याचं दिसून आलं। गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही स्वच्छता अभियान राबवलेलं आहे। ज्या गाडगेबाबांनी सगळ्या गावागावामध्ये जाऊन स्वच्छतेचा संदेश दिला, त्यांना एक आदरांजली म्हणून त्यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी आज आम्ही स्वच्छता अभियान घेतलेलं आहे। स्वच्छतेबाबत वारंवार ट्रोल केलं जात आहे, आता जे ट्रोल करते ते बी सोबत यायला लागलेत, म्हणजे चांगलं घडतंय, गोडी लागली स्वच्छतेची। सगळ्यांना ट्रोल करण्याच्या नादाने का होईना पण गोडी लागलेली आहे। माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत जे पुरस्कार होता त्यामध्ये काही कार्यकर्ते आणि काही ठेकेदारी होते, कसं बघते याची जबाबदारी अध्यक्षांची का होती? नाही, ती प्रशासनाची जबाबदारी आहे। सीओ साहेब त्याला उत्तर देतील तुम्हाला। आमचे 5 लोकांचे जे नावं होते, आम्ही माझ्या अध्यक्षांचं पण नाव दिलं होतं। मग आपले जुने जाधव साहेब सीओ देखील तिथं होते। कोण ठेकेदार आहे, मी नवीन असल्यामुळे मला ठेकेदाराचा परिचय नाही आहे आणि मला नाही माहिती आहे। स्वच्छता प्रत्येक जयंतीला चालू आहे। आम्ही तर आठवड्यातले प्रत्येक 2 दिवस असं नियमित करतो की त्या भागाची, त्या वॉर्डातल्या त्या परिसराची स्वच्छता कुठल्या तरी जयंतीच्या निमित्ताने नाही। आज बाबांची जयंती आहे की ज्यांनी स्वच्छतेचा संदेश संपूर्ण देशाला दिला, त्या जयंतीचं औचित्य साधून याच्या अगोदर पण आम्ही महास्वच्छता अभियान घेतलेलं आहे आणि इथून पुढच्या काळात ते चालू राहील। स्वच्छता केली कशा निमित्त? श्री संत गाडगेबाबा स्वच्छता या अभियान आम्ही जयंतीनिमित्त राबवलेलं आहे। सर्व नगरसेवक, सर्व आमचे पदाधिकारी, कर्मचारी, गावातील नागरिक, वेगवेगळ्या संघटना, सर्व त्यांनी या शहरामध्ये आपलं काय तर देणं आहे लोकांचं, आपण स्वच्छता करणं भागच आहे। कारण हे गाडगे महाराज गजानन बाबा यांच्या ह्या रोडला भरपूर घाण होते, पण या माध्यमातून सर्वांच्या हातून सगळी स्वच्छता चांगल्या पद्धती झालेली आहे। याच्या पुढे सुद्धा शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सगळे नगरसेवक असू द्या, नागरिक असू द्या, सामाजिक संघटना असू द्या किंवा कॉलेज असू द्या किंवा हायस्कूल असू द्या, यांनासुद्धा आपण आव्हान केलेलं, मध्ये वाळवंटसुद्धा साफ केलेलं आहे। आता जे भाग जिथं जास्त घाणी साम्राज्य आहे तिथल्या गावातलं आम्ही सगळे नगरसेवक असू द्या, सगळ्या पद्धतीने आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू। नगरपालिकेचा पुरस्कार स्वीकारताना अनेक ठेकेदारी त्या ठिकाणी होते, कसं काय आम्हाला माहीत नाही का, आता काय कुणी नेलं असतील ते काय आम्हाला माहीत नाही, पण काय आमचे उपनगराशी गेलते, आमच्या आरोग्य कमिटी सभापतीला पण न्यायला पाहिजे होतं।
एक आरोग्य कमिटी सभापती त्यांना सुद्धा न्यायला पाहिजे, पण त्यांनी नेलं नाही. आम्हाला फक्त त्या मीटिंगमधली म्हणले जायचं आहे, परत कोणाला सांगितलं नाही. पण आता कोणाला ठेकेदार नेलं असेल काय येईल त्यांचा प्रश्न आहे. वास्तव पाहता खरं तर म्हणलं तर काय नगरसेवक, ज्येष्ठ नगरसेवक असू द्या किंवा सभापती असू दे, पाणीपुरवठा असू दे की आरोग्य असू दे, एक 7-8 जण तर घेऊन उलाढा जाऊन शोभा आले असते. तरी असं ना म्हणता फक्त आम्हाला सीओनी सांगितलं मीटिंगमध्ये की गाडगे आपल्या हे स्वच्छता अभियानाचा पुरस्कार मिळणार आपल्याला, तरी आपण जायचं आहे. पण त्याच्यावर आम्हाला परत चर्चा मीटिंगमध्ये फक्त म्हणजे जायचं आहे. जाताना आम्हाला काय सांगितलं नाही, काय नाही. त्यांच्या दिन आमच्या उपनगराशी तेवढा निरोप दिला, बाकी आमच्या सभापतीला ती आरोग्य कमिटीचे कोणाला दिलं नाही. आणि ठेकेदाराला लिहिलं असेल ती त्यांचा अंतर्गत विषय, कोणी असेल ते आम्हाला काय माहीत नाही. त्यांचं ठेकेदाराला लिहिलं ती त्यांचा फोटो बघितल्यावर आम्हाला कळलं त्यांना घेऊन गेलेत म्हणून, तर आम्हाला माहीत नाही नेलं ते.